मराठी न्यूज चॅनल्स म्हणजे खरं तर इंग्रजी हिंदी सगळ्याच न्यूज चॅनल्सबद्दल माझं हे फोरकास्ट आहे. परंतु मी आत्ता मराठी न्यूज चॅनल्सचे जे अँकर आहेत मी कधी त्यांना काही अप्रोच झालो नाही. पैसे देऊन पण तुम्हाला मुलाखती देता येतात, सेटिंग असतं, पाकिट वगैरे. म्हणजे एकदा मी एका चॅनलला फोन केला होता. मी माझ्या मिसेसचा मला इंटरव्ह्यू आणि आम्हाला आमच्या प्रोडक्टची जाहिरात वगैरे करायची. तर ते त्यांच्याकडे काही रेट कार्ड वगैरे नाही आहे. सगळं त्यांचा कारभाराचा अंदाधुंद आहे चॅनल्स. कोणतंही न्यूज चॅनल कधीही त्यांच्या वेबसाईटवर दाखवत नाही की आमचे कोणते शेअर होल्डर आहे, मालक कोण आहे, काही नाही. दुसऱ्याच्याबद्दल सगळ्या खरकट्या गोष्टी दाखवतात. पण माझं न्यूज चॅनल्सच्या लोकांना, मराठी न्यूज चॅनल्सचे जे अँकर्स आहेत, एडिटर्स आहेत, त्यांना एक सावधगिरीचा इशारा आहे. मी आत्तापर्यंत आयुष्यामध्ये माझ्या जे काही मला सेन्स झालं आहे, मी लोकांना वॉर्निंग दिली आहे, कॉशन दिलं आहे, इनपुट्स दिले, अलर्ट्स दिले. मी मराठी न्यूज चॅनल्सच्या लोकांना सांगतो की हे जे तुम्ही लोकांच्या ऑडिओ टेप ऐकवता, अमुक अमुक धमकी दिली, अमुक अमुक बाईला ऑफर दिली, तमुक तमुक झालं आणि आम्ही ह्याची पुष्टी करत नाही, किंवा डायरेक्ट लोकांच्या खाजगी जीवनामध्ये जाऊन त्यांची माहिती पब्लिश करणं, ह्याची तुम्ही आज मजा घेताय. तुम्हाला व्ह्यूज मिळतात, लाईक्स मिळतात, तुमचाही बिझनेस वाढतो, काय तुमचं जे काही बेनिफिट्स मिळत असतील किंवा तुम्हाला काय पेमेंट मिळत असतील वगैरे, सेटिंग होत असेल ते होत असेल, किंवा तुम्हाला राजकीय बळी घ्यायचं असेल कोणाचा, किंवा तुमचे राजकीय बॉसला तुम्हाला खुश करायचं असेल, किंवा तुमचे बॉस तुम्हाला ऑर्डर देत असतील वरतून. पण तुम्हाला मी सांगतो की हे खूप धोकादायक खेळ आहे. आणि जे काही आज मराठी न्यूज चॅनल्सचे लोक आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही अत्यंत सायंटिफिक बातम्या द्या. कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यायचं, कसं द्यायचं, ह्याचं एडिटोरियल स्क्रीनिंग करा, स्क्रुटिनी करा. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका, कोणाला आपल्याला वापरू देऊ नका. कारण एक वेळ अशी येणार आहे, ती वेळ फार जवळ आलेली आहे की मीडियाचे लोकांचे खाजगी युअर डर्टी लिनन विल बी पब्लिश्ड, इट विल बी वॉच्ड इन द पब्लिक डोमेन. यू हॅव नो आयडिया. अर्णब गोस्वामीने जेव्हा दिशा सालियांचं केलं तर त्याला अरेस्ट झाली, सगळे मीडियावाले खुश झाले. तेव्हा रुबिका लियाकतने एक स्टेटमेंट केलं होतं की आज हम अर्नब के ऊपर गुस्सा इसलिए हम खुश हो गए, लेकिन एक ना एक दिन ये वक्त हमारे पे आने वाला है. मीडियावाल्यांना मी सावधगिरीचा इशारा देतो. हे तुम्ही जे दुखावता ना राजकीय लोकांना, समाजातल्या लोकांना, त्यांची भयानक बदनामी करून, बातमी देणं वेगळं आणि बदनामी करणं वेगळं. मीडिया ट्रायल, मीडिया लिंचिंग, मीडिया किलिंग. रुपर्ट मर्डॉकचं काय झालं लक्षात घ्या. अनेक साम्राज्य नष्ट झालेली आहेत. मीडियावाल्यांनो तुम्ही देव नाही. बाळासाहेब ठाकरेचा एक अग्रलेख होता, मीडियावाल्यांनी देव नाही. तुम्ही स्वतःला गॉडसारखं बिहेव नका करू. डोंट बी जज ऑर गॉड. यू आर जस्ट ह्युमन बीइंग. डू नॉट मिसयूज टेक्नॉलॉजी. यू आर नथिंग विदाउट सॅटेलाईट